श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मकर राशीचे 2026चे वार्षिक राशी भविष्य. 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन, शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंभ राशीचे 2026 हे वर्ष काही अडचणींसह भरलेले आहे. शनी या वर्षभर दुसऱ्या घरात राहील, जे आर्थिक आव्हानांचा संकेत देईल. शनीच्या 7.5चा वर्षभर प्रभाव शारीरिक आरोग्यासाठी देखील अनुकूल नाही. गंभीर आणि प्राणघातक आजारापासून सावध राहा. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या जुनाट आजारांसाठी नियमित तपासणी करण्याची शिफारस केली जाते. हिवाळीशी संबंधित आजार आणि हंगामी आजार वर्षाच्या सुरुवातीला त्रास देऊ शकतात. तसेच यावेळी व्यवसायाची परिस्थिती फारशी चांगली राहणार नाही. उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल. व्यवसाय विस्तारासाठी बनवलेल्या योजना आणि योजनांमध्ये तफावत येईल. तुम्ही कुंभ राशीचे आहात आणि कुंभ राशीचे लोक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना कधीही धैर्य आणि संयम सोडत नाहीत. यावर्षी तुम्ही नवीन गोष्टीचा प्रयोग करून तुमचा व्यवसाय पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्याचे परिणाम तितके प्रभावी होणार नाहीत. तसेच औदार्य, दयाळू शब्द आणि ग्राहकांशी चांगले वर्तन चुंबकासारखे काम करेल. तसेच परिस्थिती तुम्हाला अडथळा आणत राहील. कोणालाही पैसे किंवा वस्तू उधार देऊ नका, अन्यथा तुम्ही त्या परत मिळवण्यासाठी हताश व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक घ्यावे. समाजसेवा आणि लोककल्याणाशी संबंधित विषय तुम्हाला आकर्षित करतील. तुमच्या राशीत राहूच्या स्थितीमुळे तुम्ही व्यवसाय आणि कुटुंब यांच्यात चांगले संतुलन आणि सुसंगतता प्राप्त कराल. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुचे उच्चस्थान विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापासून आणि अभ्यासापासून विचलित करेल. मालमत्तेशी संबंधित समस्या गुंतागुंतीच्या होतील, ज्यामुळे कुटुंब आणि भावंडांमध्ये तणाव निर्माण होईल. हे तणाव अखेर मध्यस्थीद्वारे सोडवले जातील. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट रचू शकते. तुमच्यावर आरोप केल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार 5 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. कारण केतू 7व्या घरात आहे. नातेवाईकाकडून मदतीची आशा नाही. जरी या काळात ते मनोरंजक असतील, या वर्षाच्या सुरुवातीला 11व्या घरात चंद्रग्रहाच्या युतीमुळे तुम्हाला निश्चित एखाद्या प्रभावशाली किंवा प्रमुख व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनी वक्री होईल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि तुम्हाला रुग्णालयात जावे लागू शकते. या काळात एखादा मोठा ऑर्डर, करार किंवा महत्त्वाचा प्रकल्प तुमच्या हातातून निसटू शकतो. यावर्षी प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणून तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअर आणि नोकरीबद्दल चिंतित असाल. जमीन, इमारती, वाहने आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. तसेच काळजीपूर्वक वाचा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करणे टाळा. न्यायालयीन प्रकरणामध्ये परिस्थिती अनुकूल नसेल तरीही तुम्ही शत्रुविरोधक आणि परिस्थितीचा धैर्याने सामना कराल. तुम्हाला आयकर, जीएसटी आणि विक्री कराशी संबंधित सरकारी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हे वर्ष तुमच्यासाठी शारीरिक आरोग्यासाठी कमकुवत असेल. यावर्षी शनीची 7.5ची प्रभावशाली भूमिका असेल. आजारावर मात होईल. हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. गंभीर किंवा प्राणघातक आजार होण्याची शक्यता कमी आहे. वाईट सवयी सोडून द्या, अन्यथा तुम्हाला गंभीर किंवा प्राणघातक आजार होऊ शकतो. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब इत्यादी दीर्घकालीन आजाराबद्दल सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा हा एक चांगला संकेत आहे. त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. योगा, व्यायाम, चालणे आणि तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या वक्रीगतीमुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. व्यवसाय आणि पैसा, आर्थिक बाबी प्रतिकूल आहेत. तुमचे सर्वोत्तम प्रयत्न आणि कठोर परिश्रम असूनही तुम्ही गोष्टी पुन्हा रुळावर आणू शकणार नाही. नवीन कल्पना उदयास येतील, परंतु त्या प्रत्यक्षात येणार नाही. काही कल्पना अंशतः साकार झाल्या तरी अपेक्षित नफा मिळवण्याबद्दल शंका असतील. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही व्यवसाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा कायदेशीर सल्ला घ्या. तुमच्या जोडीदाराचा प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवा. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तुमचे लक्ष उत्पादन वाढवण्यावर असेल, परंतु तुम्ही कधीतरी गुणवत्तेशी तडजोड करू शकता. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कामावर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे ध्येय पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा बॉस किंवा वरिष्ठाकडून फटकारले जाऊ शकते. चालू असलेल्या मालमत्तेचा वाद वाटाघाटीद्वारे सोडवला जाईल. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. शनी प्रतिगामी स्थितीत फिरत आहे. कोणताही कागद किंवा कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नका. संयम आणि समाधान बाळगा. घराच्या दुरुस्तीचे आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी खर्च येईल. अनोळखी आणि अपरिचित व्यक्तीशी व्यवहार करणे टाळा. पैसे उधार घेणे टाळा.
घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण असेल. तुमच्या मुलांच्या क्रियाकल्पामुळे ताण येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात एखादा गोड वळण येईल. यावर्षी कुटुंब हे तुमचे प्राधान्य असेल. व्यवसाय आणि कुटुंब यापैकी एक निवडताना तुम्ही कुटुंब निवडाल. मुलांचा अभ्यास, करिअर आणि जास्त ताण निर्माण करणे टाळा, कारण तुमची मुले नैराश्यग्रस्त किंवा बंडखोर होऊ शकतात. मालमत्तेबाबत भावंडांसोबतचे वाद आणि वाटणी घरात सुसंवादाने आणि शांततेने सोडवली जाईल. 27 जुलै ते 11 डिसेंबर या कालावधीत कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. या कठीण काळातही नातेवाईक तुमच्या चुका दाखवतील आणि तुमची टीका करतील. तुम्ही अतिशय संयमी वर्तन ठेवावे. मेहुणे आणि बहिणीमधील तसेच सासू आणि सुनेमधील किरकोळ भांडणे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सुरू राहतील. शैक्षणिक आणि करिअर. यावर्षी शनी दुसऱ्या घरात आहे, तर गुरुग्रह 2 जूनपर्यंत 5व्या घरात आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी त्यांच्या करिअर आणि अभ्यासाबाबत गंभीर आणि सावध राहतील. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला नोकरीशी संबंधित परीक्षा, विभागीय परीक्षा, नोकरीच्या मुलाखती इत्यादीमध्ये यश मिळेल. 2 जून नंतर तुमचे लक्ष दुसरीकडे जाईल. तुमच्या नोकरीत अस्थिरता निर्माण होईल. जर गुरु 6व्या घरात असेल तर कामाच्या ठिकाणी शत्रू सक्रिय होतील. तुमचे ध्येय साध्य न झाल्यामुळे दबाव देखील असेल. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामीमुळे तुम्हाला प्रेम प्रकरणात आणि वाईट संगतीत अडकू शकता, ज्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. कायदेशीर क्षेत्र, तांत्रिक, शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. प्रेम प्रकरण आणि मित्र. यावर्षी तुमच्याकडे मित्रांची गर्दी असेल, पण त्या गर्दीत तुम्हाला खरे मित्र सापडणार नाहीत. संधी साधू मित्र तुमच्या सोबत असतील. संकट आणि संकटाच्या वेळी तुम्हाला एकही मित्र दिसणार नाही. प्रेम संबंधामुळे बदनामी होऊ शकते. 2 जून नंतर 6व्या घरात गुरु प्रेम संबंध उघड करू शकतो, ज्यामुळे घरातील शांती भंग होऊ शकते. कुंभ राशीचे लोक प्रेम संबंधाच्या बाबतीत सामान्यतः मुक्त विचार करतात, परंतु हे स्वातंत्र्य कधीकधी घातक ठरू शकते. विवाह आणि वैवाहिक जीवन. कुंभ राशीच्या 2026च्या राशीनुसार 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या विवाहासाठी पात्र असलेल्यांसाठी फायदेशीर ठरेल. वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून शुभ घटनांसाठी जबाबदार ग्रह गुरु तुमच्या 5व्या भावात असेल, ज्यामुळे लग्न पुढे जाण्यास मदत होईल. या काळात तुमच्या लग्नाच्या योजना पुढे सरकू शकतात किंवा तुमचे लग्नही होऊ शकते. तुमच्या कुटुंबातील एक वडील तुमच्या लग्नाची व्यवस्था करण्यास मदत करू शकतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झालं तर हे वर्ष तुमच्यासाठी थोडे कमकुवत असू शकते. जरी गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे या क्षेत्रात आराम मिळू शकतो, तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी विशेषतः अनुकूल नसू शकते, परंतु जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही समस्या टाळू शकाल. जर तुम्ही तुमचे नाते प्रामाणिकपणे टिकवून ठेवले आणि तुमचे कर्तव्य पार पाडले तर तुम्ही एक सुसंवादी वैवाहिक जीवन राखू शकाल. या व्यतिरिक्त तुम्ही परस्पर संशय टाळला पाहिजे, कारण यामुळे तो समस्या उद्भवू शकतात. वाहन खर्च आणि शुभकार्य. यावर्षी वाहन सुखाची पूर्ण शक्यता आहे. यावर्षी वाहनावरही खर्च होण्याची शक्यता आहे. खर्चाबद्दल बोलायचे झाले तर एकूणच यावर्षी खर्च जास्त असेल. काही उधळपट्टी आणि अनावश्यक खर्चही असतील. यावर्षी तुम्हाला तुमच्या मुलावर मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. उत्पन्न 8 आणे आणि खर्च 1 रुपया अशी परिस्थिती असेल. वर्षाच्या सुरुवातीला मंगळ 11व्या घरात आहे आणि 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान वाहनाने काही अपहरण किंवा नुकसान होऊ शकते. शनीच्या प्रतिगामी प्रभावामुळे जर तुम्ही वाहन चालवत असाल तर सीट बेल्ट, हेल्मेट आणि वाहतूक नियमांचे पालन करा. दारू पिऊन गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे हे अपघाताला थेट आमंत्रण आहे. नुकसान आणि कर्ज. यावर्षी आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तो तुमचा विश्वासघात करेल आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल. शनीच्या 7.5ची स्थिती आहे, त्यामुळे तुम्ही व्यवसायात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक विचार आणि योग्य अभ्यासानंतरच घ्यावेत. कोणाच्याही गोड बोलण्याला बळी पडू नका. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीची प्रतिगामी गती अनपेक्षित घटना घडू शकते. तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी आणि तुमचे खर्च भागवण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. सहली. यावर्षी 2 जूनपूर्वी 5व्या घरात असलेल्या गुरुमुळे लहान कौटुंबिक सहली आणि धार्मिक तीर्थयात्रा होऊ शकतात. वर्षाच्या मध्यात व्यवसाय आणि कामाच्या सहली देखील शक्य होतील, परंतु या सहली फायदेशीर ठरणार नाहीत. उपाय आहेत. वर्षाचे शुभ फळ वाढवण्यासाठी 7 प्रकारचे धान्य आणि कडधान्य मिसळा आणि पक्ष्यांना खायला द्या. दररोज ओम शम शनिचराय नमः या मंत्राचे 1 माळ पठण करा. शनिवारी शनी मंदिरात तीळ आणि तेल अर्पण करा. तुमच्या मधल्या बोटात बोटीच्या खिळ्यापासून किंवा काळ्या घोड्याच्या नालापासून बनवलेली लोखंडी अंगठी घाला. गळ्यात चांदी घाला. कपाळावर नियमितपणे दुधाचा टिळक लावा. संत आणि वडीलधाऱ्यांची सेवा करा. यापैकी कोणताही उपाय करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर आस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.